जॉन मॅक्सवेल यांचे विधान आहे की नेता तो असतो जो मार्ग जाणतो, जो मार्गाने जातो आणि जो मार्ग दाखवतो. येशू ख्रिस्ताने म्हटले आहे, मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. काय ख्रिस्ताला तुम्ही तुमच्या जीवनाचे नेतृत्व करू द्याल? उपस्थित सर्वांचे उपासना कार्यक्रमात हार्दिक स्वागत. प्रियानो, कितीही मोठा जमाव असेल आणि लोक कशीही असली तरीही योग्य नेतृत्व सर्व गोष्टी नियंत्रित करते. योग्य नेतृत्वाची आवश्यकता सर्वच ठिकाणी भासते. मग तो देशाचा कारभार असो किंवा घरातील कामकाज असो. प्रियानो, अरण्यातील प्रवासामध्ये इस्रायल लोकांना कोणाचे नेतृत्व लाभले? त्यांना त्याची खरोखर गरज होती काय? इत्यादी प्रश्नांची उत्तरे आजच्या अध्ययनातून आपणास पाहावयास मिळणार आहेत. तर मग चला प्रियानो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोतनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही गणनाच्या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत आणि 9व्या अध्यायाच्या 1 ते 14 वचनांपर्यंत आम्ही विचार केलेला आहे. आज गणनाचे पुस्तक 9वा अध्याय 15 पासून पुढच्या वचनांवर आम्ही विचार करणार आहोत. गणनाचे पुस्तक 9 अध्याय 15 आणि 16 वचने वाचूया. ज्या दिवशी निवास मंडप म्हणजे साक्षपटाचा तंबू उभा करण्यात आला, त्या दिवशी मेघाने त्याच्यावर छाया केली. संध्याकाळी तो निवास मंडपावर अग्नीसारखा दिसला आणि सकाळपर्यंत राहिला. असे नित्य होत असे. दिवसा मेघ त्यावर छाया करी व रात्री तो अग्नीसारखा दिसे. इस्रायलांवर एक मेघ छाया करीत असे. तो परमेश्वराचे ईश्वरी तेज होता, शकेना गौरव होता. दुसऱ्या राष्ट्रांपासून ज्या गोष्टी इस्रायल राष्ट्राला अलग करीत, त्यापैकी ही एक गोष्ट होती. जेव्हा पॉल रोमकरांना लिहून त्यांना इस्रायलांच्या काही विशिष्ट खुणांविषयी सांगत होता, तेव्हा त्याने हे लिहिले होते. रोमकरास पत्र 9 अध्याय 4 आणि 5 वचनांमध्ये तो लिहितो. रोमकरास पत्र 9 अध्याय 4 आणि 5 वचने. ते इस्रायली आहेत. दत्तकपणा, ईश्वरी तेज, करार मदार, नियमशास्त्र दान, उपासना व अभिवचने ही त्यांची आहेत. महान पूर्वजही त्यांचे आहेत व त्यांच्यापासून देहदृष्टा ख्रिस्त आहे. तो सर्वांवर असून युगानुयुग धन्यवादित देव आहे. आमेन. लक्षात घ्या श्रोत्यानो, की तो ह्या ठिकाणी ईश्वरी तेजाचा उल्लेख करतो. हेच लोक होते ज्यांच्या सोबत दृश्य रूपात परमेश्वराची उपस्थिती होती. आता 18 ते 19 वचने पुढे सांगतात. 18 आणि 19 वचने. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे इस्रायल लोक कूच करीत व परमेश्वराच्याच आज्ञेप्रमाणे ते तळ देत. निवास मंडपावर जितके दिवस मेघ राही, तितके दिवस ते तळ देऊन राहत. मेघ निवास मंडपावर बरेच दिवस तसाच राहिला तरी इस्रायल लोक परमेश्वराची आज्ञा पाळून कूच करीत नसत. ते आज किंवा उद्या पुढे कूच करणार किंवा डेरे टाकून थांबणार हे मोशे ठरवित नसे, परंतु त्यांच्यासाठी हे परमेश्वराने ठरवले. आज आम्हाला हे ओळखून घ्यायचे आहे की मंडळीचा मस्तक प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्यानेच मंडळीचे मार्गदर्शन करायला हवे. परंतु श्रोत्यांनो, आज आम्हाला दिसतं की मंडळी स्वतःच्याच गोष्टींमध्ये इतकी व्यस्त आहे की तिला मार्गदर्शन प्राप्त करण्याकरिता वेळ नाही. परंतु ख्रिस्त अद्यापही मंडळीचा मस्तक आहे आणि जे त्याचे आहेत ते त्याच्या मागे अवश्य चालतील. आपल्या लक्षात येईल की पुष्कळदा ते बरेच दिवस छावणीत राहत असत. काही महिने सुद्धा. आम्हाला दिसतं की सिनाय पर्वताजवळ जवळपास 1 वर्षेपर्यंत ते त्या पर्वताजवळ छावणी टाकून होते आणि रानात ते 40 वर्षे होते. 22 आणि 23 वचने बघा. मेघ निवास मंडपावर छाया करून 2 दिवस, 1 महिना किंवा त्याहून अधिक काळ जरी राहिला तरी ते तळ देऊन राहत आणि कूच करीत नसत. तो वर गेला म्हणजे ते कूच करीत. परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे ते तळ देत व परमेश्वराच्याच आज्ञेप्रमाणे ते तळ हलवीत. परमेश्वराने मोशेच्या द्वारे त्यांना आज्ञा केली त्याप्रमाणे
ते परमेश्वराचा नियम पाळीत. जेव्हा श्रोत्यांनो मेघस्तंभ वर उचलल्या जात असे, तेव्हा त्यांना माहीत होई की त्यांना आता पुढे कूच करायचे आहे. लेवी निवास मंडप उखडण्याकरिता त्वरित जात असत व जेथे कुठे जाऊन थांबित असत तेथे त्वरित त्याची उभारणी करीत असत. मेघस्तंभ व अग्निस्तंभ देवाची दृश्य उपस्थिती होती, जिला शकेना गौरव म्हणतात. जेव्हा त्यांचा अरण्यातला प्रवास संपला, ते त्या देशात गेले, तेव्हा शल्मुनाने हा निवास मंडप दूर करून स्थायी असे मंदिर त्या ठिकाणी बांधले. राजाचे पहिले पुस्तक 8 अध्याय 10 आणि 11 वचने सांगतात. राजाचे पहिले पुस्तक 8 अध्याय 10 आणि 11 वचने. याजक पवित्र स्थानातून बाहेर आले तेव्हा परमेश्वराचे मंदिर मेघाने व्यापिले. त्या मेघामुळे याजकास सेवा चाकरी करण्यास उभे राहावेना, कारण परमेश्वराच्या तेजाने परमेश्वराचे मंदिर भरून गेले. ते मंदिर देवाच्या उपस्थितीने भरून गेले. नंतर इतिहासात आम्हाला आढळतं की जेव्हा ह्या लोकांनी देवाला सोडले, तेव्हा त्याचे ते शकेना गौरव मंदिराला सोडून निघून गेले. आणि एहेजकेल त्याविषयी आम्हाला सांगतो. प्रभू येशूविषयी योहानाने लिहिले, आम्ही त्याचे गौरव पाहिले, परंतु त्याच्या पहिल्या आगमनसमयी अनेकांनी ते पाहिले नाही. हेच ते गौरव आहे श्रोत्यानो, जे त्याने ह्या पृथ्वीवर मानव रूपात येताना दूर ठेवले. त्याने स्वतःचे ईश्वरत्व दूर ठेवले नाही, परंतु गौरव दूर ठेवले. जेव्हा तो पुन्हा येईल, तेव्हा मानवाच्या पुत्राचे चिन्ह आकाशात दिसेल आणि माझा पूर्ण विश्वास आहे की ते शकेना गौरव असेल. तो त्याच्या संपूर्ण गौरवात ह्या पृथ्वीवर वापस परत येईल. हे चिन्ह मंडळीसाठी नाही. आम्हाला देवाची दृश्य उपस्थिती देण्यात आलेली नाही, परंतु अंतर उपस्थिती देण्यात आलेली आहे. पवित्र आत्मा आमच्या आत वास करतो. देवाचा आत्मा आज ज्यांनी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे, त्या विश्वासणाऱ्यांच्या मध्ये आतमध्ये वास करतो. किती विलक्षण सत्य ह्या ठिकाणी आमच्यासाठी आहे. आता आपण 10व्या अध्यायाकडे वळत आहोत. गणनाचे पुस्तक 10वा अध्याय. ह्यामध्ये कूच करण्यासाठी तयारी करण्यात ज्या शेवटल्या सूचना देण्यात आल्यात, त्या सूचना सांगण्यात आलेल्या आहेत. त्या रुपयाचे किंवा चांदीचे 2 करणे बनविण्यास संबंधाने होत्या. ह्या अध्यायाच्या 11व्या वचनात शेवटी ह्यांचा अरण्यातील प्रवास सुरू होतो. 10वा अध्याय पहिली 2 वचने मी आपणाकरिता वाचत आहे. गणनाचे पुस्तक 10वा अध्याय पहिली 2 वचने. परमेश्वर मोशेला म्हणाला, तू चांदीचे 2 करणे बनव, ते घडीव कामाचे असावे. मंडळीला बोलविण्यासाठी आणि तळ उठविण्यासाठी त्यांचा तू उपयोग करावा. 2 हा साक्षीदाराचा आकडा आहे. 2 जणांच्या साक्षीने कुठलीही गोष्ट सिद्ध होत असे. हे 2 करणे इस्रायलांनी रानात प्रवासास सुरुवात करावी ह्याची सूचना देण्याकरिता उपयोगात आलीत. 3 आणि 4 वचने बघा. हे दोन्ही करणे वाजविले म्हणजे सर्व मंडळीने तुझ्या समोर दर्शन मंडपाच्या दारापाशी जमावे. एकच करणा वाजविला तर सरदारांनी म्हणजे इस्रायलाच्या घराण्यातील प्रमुखांनी तुझ्या समोर जमावे. पहिल्या करण्याच्या नादाने सर्व सरदारांना एकत्र आणले. ही गोष्ट आम्हाला स्मरण करून देते श्रोत्यांनो, की मंडळीसाठी शेवटला करणा वाजणार आहे आणि माझा विश्वास आहे की तो आवाज ख्रिस्ताचा आवाज असेल, जे त्याचे शेवटले आमंत्रण असणार आहे. त्याने आमंत्रणावर आमंत्रणे पाठविलेत. लौदिकिया येथील मंडळीला शेवटल्या आमंत्रणात त्याने प्रगटीकरणाचे पुस्तक 3रा अध्याय आणि 20व्या वचनामध्ये म्हटले. प्रगटीकरणाचे पुस्तक 3रा अध्याय आणि 20वे वचन. पहा, मी दाराशी उभा आहे व दार ठोकीत आहे. जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील तर मी त्याच्याजवळ आत जाईन व त्याच्याबरोबर जेवेन आणि तो माझ्याबरोबर जेवेल. शेवटल्या करण्याच्या नादाने तो त्याच्या मंडळीला ह्या जगातून बाहेर काढेल. तो शेवटला नाद असेल. एक करणा जो प्रभू येशूचा आवाज असेल, तो सर्व विश्वासणाऱ्यांना एकत्र आणेल. ह्यालाच आम्ही मंडळीचे वर्ग घेतल्या जाणे किंवा रॅप्चर म्हणतो. आता 5 ते 7 वचने बघा. करण्याचा मोठा गजर केला म्हणजे पूर्वेच्या छावण्यांनी कूच करावे. असाच दुसऱ्यांदा मोठा गजर केला म्हणजे दक्षिणेच्या छावण्यांनी कूच करावे. कूच करावयाचे असले तर करण्याचा एक मोठा गजर करावा. मंडळी एकत्र बोलवावयाची असल्यास करणा वाजवावा, पण मोठा गजर करू नये. हे करणे
ह्या असंख्य लोकांना रानातून प्रवास करण्यासाठी एकत्र आणण्यासाठी उपयोगात आणण्यात आलेत. नववचन पुढे आम्हाला सांगतं, तुमच्या देशात तुमच्यावर जुलूम करणाऱ्या शत्रूंशी तुम्ही लढाव्यास निघाल, तेव्हा तुम्ही करण्याचा मोठा गजर करा, म्हणजे तुमचा देव परमेश्वर ह्याला तुमची आठवण होईल आणि तुमच्या शत्रूंपासून तुमचा बचाव होईल. करण्याचा दुसरा उपयोग युद्धासाठी त्यांना सज्ज करण्यासाठी करण्यात येईल. 10वं वचन, आपल्या आनंदाच्या दिवशी, नेमिलेल्या सणाच्या दिवशी आणि प्रत्येक महिन्याच्या प्रतिपदेस आपले होमबली व शांतर्पणाचे बली अर्पण करीत असताना हे करणे वाजवावे. ते तुमच्या देवाला तुमची आठवण करून देतील. मी परमेश्वर तुमचा देव आहे. तव सहवास घडावा प्रभु रे, क्षणभर विरह नसावा. तव सहवास घडावा प्रभु रे, क्षणभर विरह नसावा. तव सहवास घडावा. तसेच करण्याचा नाद विशेष प्रसंगी व वेळी करण्यात येत असे. हे करणे चांदीचे बनविण्यात येत असत, जी सुटकेची धातू आहे, जी सुटका झालेल्या लोकांसाठी एक पाचारण करणारा नाद करते. ह्या प्रकारे श्रोत्यानो, परमेश्वर त्यांना रानातील प्रवासासाठी आता घेऊन जात आहे. 11 आणि 12 वचने, दुसऱ्या वर्षी दुसऱ्या महिन्याच्या 20व्या दिवशी साक्षपटाच्या निवास मंडपावरील मेघ वर गेला, तेव्हा इस्रायल लोकांनी सिनाय रानातून आपापल्या टप्प्याप्रमाणे कूच केले. नंतर मेघ पारानाच्या रानात स्थिर झाला. ते सिनाय पर्वताजवळ जवळपास 1 वर्ष होते, जेव्हा देवाने त्यांना नियमशास्त्र दिले. चांदीच्या करण्याविषयी सूचना देण्यात आल्यात व करणे बनविण्यात आलेत. त्यांचा नाद करण्यात आला आणि त्यांचा रानातील प्रवास सुरू झाला. ह्या अध्यायात विस्तृत सूचना देण्यात आलेल्या आहेत. डेरे टाकण्याविषयी जे काही सांगण्यात आले होते ते पाहण्यासाठी आम्ही पुन्हा 2 अध्यायामध्ये जाऊया. आपणाला ठाऊक आहे की लेवीच्या कुटुंबाला निवास मंडपाच्या भोवती छावणी टाकण्यास सांगण्यात आले होते. मोशे व अहरोन पूर्वेला, मरारी उत्तरेकडे, गेर्शोन पश्चिमेला, कहाती दक्षिणेला. नंतर 12 वंशांचे डेरे यहुदा, इस्साकार, जेबुलून पूर्वेला, दान, अशूर, नफ्ताली उत्तरेकडे, एफ्राईम, मनश्शे, बन्यामीन पश्चिमेला आणि रुबेन, शिमोन आणि गाद दक्षिणेला. एके सकाळी मेघस्तंभ उचलला गेला व इस्रायली लोक आपला डेरा उचलू लागले. प्रत्येक कुटुंबाने आपापल्या सर्व वस्तू भरल्या. निवास मंडपाला पण उखाडण्यात आले. पुढे जाण्याची वेळ आली होती. तर ते त्यावेळी पहिल्यांदा काय करतात? मोशे व अहरोन प्रथम इशारा करतात, नंतर सगळ्यांना सूचना देण्यासाठी करणे वाजवतात. आणि त्यावेळेला सर्वप्रथम कोण पुढे गेला? कहाताचा परिवार, जे कराराचा कोष घेऊन पुढे चालत होते. अरण्यातील प्रवास कराराचा कोष पुढे ठेवून सुरू होत असे. तसे श्रोत्यानो, ह्या जगाच्या अरण्याच्या प्रवासातून प्रभू येशू ख्रिस्त आमचा मार्गदर्शक होऊन आम्हाला चालवतो. कराराचा कोष प्रभू येशू ख्रिस्ताचे चित्र आहे. करण्याच्या पहिल्या नादाने मोशे व अहरोन आणि कराराचा कोष सगळ्यांच्या पुढे चालू लागतात. पुन्हा करण्याचा नाद होतो आणि यहुदा, इस्साकार, जबूलून पूर्वेकडून निघतात. यहुदाच्या ध्वजाखाली कूच करतात. त्यांच्यानंतर गेर्शोन, मरारी निवास मंडपाच्या ज्या वस्तू, फळ्या, खंबे, आच्छादने इत्यादी घेऊन निघतात. नंतर कर्णा वाजतो. रुबेन, शिमोन आणि गाद बाहेर निघतात. रुबेनच्या ध्वजाखाली पुन्हा कर्णा वाजतो. कहाती त्यांच्या मागे चालू लागतात. कराराचा कोष सोडून बाकी सर्व काही ते वाहून नेतात, जो सगळ्यात पुढे आधीच गेलेला होता. ह्या सगळ्या वस्तूंना वाहून नेण्यास खंबे असत, ज्यांच्या आधारे खांद्यावर त्यांना वाहून नेण्यात येत असे. पुन्हा कर्णा वाजतो व एफ्राईम, मनश्शे, बन्यामीन ह्यांच्यासोबत त्याच्या ध्वजाखाली निघतात. शेवटी दान त्याच्या ध्वजाखाली आशेर व नफ्ताली ह्यांच्यासोबत निघतो. ह्यांच्या मागे
मिश्र समुदाय जो इस्रायली व मिस्र ह्यांच्या मिश्रणाने बनलेला होता तो चालतो. त्यांनी राहावे की जावे हे त्यांना माहीत नव्हते. परिणामस्वरूप अरण्यातील प्रवासात जितके लोक होते त्या सर्वांच्या मागे हे होते. ज्या तरुणाने परमेश्वराची निंदा केली, ज्याविषयी आम्हाला लेवियाचे पुस्तक 24व्या अध्यायामध्ये वाचायला मिळते, ज्याचा बाप मिस्री व आई इस्रायली होती, ते सुद्धा ह्याच समूहात होते. श्रोत्यांनो, आपल्या लक्षात आले का की करणे 7 वेळा वाजविण्यात आले. प्रकटीकरणाच्या पुस्तकात 7 करणे वाजविण्याचा उल्लेख आहे. ते 7 करणे इस्रायलाशी संबंधित आहेत. त्या करण्यांचा महासंकटाच्या काळात नाद इस्रायलांना पृथ्वीच्या प्रत्येक कोपऱ्यातून एकत्रित करून त्यांना परत त्या देशात आणणार आहे. अनेक लोक करिंथकरास पहिले पत्र 15 अध्याय 52 वचनामध्ये ज्या शेवटल्या करण्याविषयी सांगितले आहे, करिंथकरास पहिले पत्र 15 अध्याय 52 वचन, त्याला प्रगटीकरणाच्या पुस्तकात जो शेवटला करण्या सांगितला आहे त्याच्याशी जोडण्याचा प्रयत्न करतात. करिंथकरास पहिले पत्र 15 अध्याय 52 वचन सांगते, क्षणात निमिषात शेवटला करणा वाजेल, तेव्हा कारण करणा वाजेल, मेलेले ते अविनाशी असे उठविले जातील आणि आपण बदलून जाऊ. ह्या गोष्टीशी हे लोक जोडण्याचा प्रयत्न करतात व ह्या निर्णयापर्यंत पोहोचतात की मंडळी महासंकटाच्या काळातून जात आहे. तरी सुद्धा करिंथकरास पत्रात जो शेवटला करणा उल्लेख केला आहे तो देवाच्या पुत्राचा आवाज आहे, ज्याविषयी थेसलनिकाकरास पहिले पत्र 4 अध्याय आणि 16व्या वचनामध्ये सांगितलेले आहे. थेसलनिकाकरास पहिले पत्र 4 अध्याय 16वे वचन, कारण आज्ञाध्वनी आद्य दिव्यदूताची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील. त्याचा आवाज आद्य दिव्यदूताच्या वाणीप्रमाणे व कर्णाच्या नादाप्रमाणे असेल. आम्हाला हे माहीत आहे, कारण प्रगटीकरणाचे पुस्तक 1 अध्याय 10 आणि 11 वचनांमध्ये योहान लिहितो. प्रगटीकरणाचे पुस्तक 1 अध्याय 10 आणि 11 वचने, प्रभूच्या दिवशी मी आत्म्याने संचरित झालो, तेव्हा मी आपल्या मागे करण्याच्या नादासारखी मोठी वाणी ऐकली. ती म्हणाली, मी अल्फा व ओमेगा, पहिला व शेवटला आहे. जेव्हा योहानाने वळून पाहिले तेव्हा त्याला कोण दिसले? त्याने गौरवी ख्रिस्ताला, प्रमुख याजकाला पाहिले. त्याची वाणी करण्याच्या नादाप्रमाणे होती. त्याच्या आवाजाने मृत जिवंत होतील व जिवंत असतील. त्यांच्या नाशवंत शरीराला जेव्हा तो त्याच्या मंडळीला घेण्यास येईल तेव्हा परिवर्तित करेल. मंडळीसाठी जो करण्याचा नाद आहे तो देवाच्या पुत्राचा आवाज आहे. करणे इस्रायलांच्या संतानासोबत जुळलेले आहेत. करण्याच्या नादानेच त्यांनी अरण्यातील प्रवास सुरू केला. करण्याचाच नाद त्यांना ह्या जगिक अरण्यातून बाहेर काढून पुन्हा त्या देशात वापस परत आणणार आहे. 29वे वचन बघा, 10 अध्याय 29वे वचन, मोशेने आपला सासरा मिद्यानी रघुवेल ह्याचा मुलगा होबाब ह्याला म्हटले की परमेश्वराने आम्हाला देऊ केलेल्या प्रदेशाकडे आम्ही जात आहोत, तर तू आमच्या बरोबर चल, म्हणजे आम्ही तुझे कल्याण करू, कारण इस्रायलाचे कल्याण करीन असे परमेश्वर बोलला आहे. मोशेच्या सासऱ्याशी येथे आमची भेट होते. मोशेने त्याला दिलेले आमंत्रण येथे आम्हाला वाचायला मिळते. हे श्रोत्यानो, मंडळीला सुद्धा लागू होऊ शकते. आज आम्ही ह्या जगातून प्रवास करणारे परदेशी आणि परके लोक आहोत. आम्ही येथे अरण्यात आहोत, परंतु आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या उपस्थितीत नेहमीसाठी राहण्यास जात आहोत. मोशेने दिलेल्या आमंत्रणासारखेच आमचे आमंत्रण आहे, तू आमच्या बरोबर चल. येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे आपण जर देवाचे पुत्र नाही तर आपण येऊ शकता. आपण त्याच्या ह्या आमंत्रणामध्ये सामील होऊ शकता. लक्षात घ्या की आपण इतरांपेक्षा चांगले आहात म्हणून आपण ह्या समूहात सामील होऊ शकत नाही. आम्ही देवाच्या कृपेने तारल्या जातो आणि आम्ही जे पापी आहोत ते आम्हाला तारणाचे आश्वासन तो देतो. जर आम्ही स्वतःला पापी समजतो आणि आम्हाला तारणाऱ्याची गरज आहे हे आम्ही जाणून घेतो, तर आम्हाला त्याच्याकडे वळण्याची गरज आहे. आम्हाला साध्या विश्वासाने त्याच्याजवळ यायचे आहे. हा मोर्चा विरोध करण्याचा नाही, तर तारणाचा मोर्चा आहे, सुटकेचा मोर्चा आहे. हा तो मोर्चा आहे श्रोत्यानो, जो सियोनकडे जाणार आहे. ह्या पृथ्वीवरचे सियोन नाही, परंतु स्वर्गीय सियोन,
ते यरुशलेम जे स्वर्गातून उतरेल, जे एखाद्या वधूप्रमाणे सजलेले असेल. 30 वचन बघा. होबाब त्याला म्हणाला, मी नाही येणार, मी आपला देश व आपले आप्त ह्यांच्याकडे जाईन. आता मोशे बोलत राहतो आणि त्याने तसे करायला नको होते. सासरा त्याच्यासोबत जाऊ इच्छित नव्हता. म्हणून मोशेने नंतर उत्तर दिले. 31 वचनात पहा. तेव्हा मोशे त्याला म्हणाला, आम्हाला सोडून जाऊ नको ना, कारण ह्या रानात कुठे कुठे तळ द्यावा ह्याची तुला माहिती आहे, म्हणून तू आमचा वाटाडी हो. मी येथेच आपणाला सांगू इच्छिते श्रोत्यानो, की मी मोशेला समजू शकत नाही. परमेश्वराने त्याला हे अगदी चांगल्या प्रकारे स्पष्ट केले होते की दिवसा मेघस्तंभ व रात्रीच्या वेळी अग्निस्तंभ त्यांचे मार्गदर्शन करेल व कराराचा पोष त्यांचे नेतृत्व करेल. दोन्ही ख्रिस्ताविषयी सांगतात. तो मार्गदर्शक आणि नायक आहे. आता मोशे स्वतःच्या सासऱ्याला म्हणतो की त्यांचे मार्गदर्शन नेतृत्व करण्याकरिता त्याची त्यांना गरज आहे. मिद्यांच्या अरण्यात तो वाढलेला होता. त्याला त्या भागाची पूर्ण ओळख होती. तसे पाहिल्यास तो त्यांच्यासाठी फार मदतीचा होता. परंतु त्यांना स्वाभाविक गोष्टींवर अवलंबून राहायचे नव्हते. त्या वृद्ध पुरुषाला परमेश्वर त्यांना कोणत्या मार्गाने नेऊ इच्छित होता हे माहीत नव्हते. आज खेदाने म्हणावं लागतं की मंडळी पवित्र आत्म्याद्वारे प्राप्त होणाऱ्या विवेकी दृष्टीने नाही, तर जगिक निपुण लोकांच्या सल्ल्याने कार्य करीत आहे, त्यांच्या सल्ल्याला ऐकत आहे. त्यामुळेच आमच्या मंडळ्या फार दुःखित अशा स्थितीला, दयनीय अशा स्थितीला पोहोचलेल्या आहेत. काय आज आपणाला खात्री आहे का की देवबाप आपल्या मंडळीचे नेतृत्व करीत आहे, तो आपणाला चालवित आहे? मोशेने ह्या ठिकाणी चूक केली. तो सुद्धा चुका करीत होता, कारण तो पापी होता. मनोवेदक गोष्ट ही की त्याने हे लिहिले व स्वतःच्या चुकांची त्याने सुद्धा नोंद केली. 33 आणि 34 वचने बघा. मग इस्रायली लोक परमेश्वराच्या पर्वतापासून मार्गस्थ होऊन 3 दिवसांची वाट चालून गेले. त्यांच्यासाठी मुक्कामाची जागा हेरण्याकरिता परमेश्वराच्या कराराचा कोष त्यांच्यापुढे त्या 3 दिवसाच्या प्रवासात होता. ते तळ हालून मार्गस्थ होत तेव्हा परमेश्वराचा मेघ दिवसा त्यांच्यावर असे. आता ते त्यांच्या मार्गावर आहेत. परमेश्वर त्यांचे नेतृत्व करीत आहे. परमेश्वर स्वतः त्यांच्यासाठी देश शोधित आहे. त्याच्यासाठी सासऱ्याची आवश्यकता नव्हती. 35 आणि 36 वचने बघा. कोष पुढे जाण्यास निघाला म्हणजे मोशे म्हणत असे, हे परमेश्वरा, उठ, तुझ्या शत्रूंची दाणादाण हो आणि तुझे द्वेष्टे तुझ्या पुढून पळून जावोत. कोष थांबला म्हणजे तो म्हणत असे, हे परमेश्वरा, इस्रायलाच्या सहस्त्रावधी लोकांकडे परत ये. सकाळी व संध्याकाळी प्रार्थना करण्याचे कार्य मोशे त्या रानातील प्रवासामध्ये न चुकता करीत असे. आता श्रोत्यानो, आपण 11व्या अध्यायाकडे वळूया. ह्या ठिकाणी लोकांची कुरकूर, मोशेची तक्रार, परमेश्वर त्यांना कशा प्रकारे लावे पुरवितो, हे सर्व आम्ही पाहणार आहोत. आता इस्रायलांनी सिनाय पर्वत सोडला आहे आणि 11 व 12 अध्याय त्यांच्या सिनाय ते कादेश पर्यंतच्या प्रवासाविषयी आम्हाला सांगतात. आम्हाला आढळेल की समस्या येताच हे लोक कुरकुर करू लागले. ही एक गंभीर बाब होती व ह्यामध्ये आमच्यासाठी फार महत्वाचा संदेश आहे. 11वा अध्याय 1 ते 9 वचने मी आपणाकरिता वाचत आहे. मग लोक संकटात सापडल्यासारखे कुरकुर करू लागले. ते परमेश्वराच्या कानी पडले. ते ऐकून परमेश्वराचा कोप भडकला आणि त्याच्या अग्नीने त्यांच्यामध्ये पेट घेऊन छावणीच्या हद्दीवरचे काही भाग भस्म केले. तेव्हा लोकांनी मोशेपाशी ओरड केली, तेव्हा अग्नी शमला. ह्यावरून त्या स्थलाचे नाव तबेरा असे पडले, कारण परमेश्वराच्या अग्नीने त्यांच्यामध्ये पेट घेतला होता. त्यांच्यामध्ये जो मिश्र समुदाय होता त्याने सोस घेतला आणि इस्रायल लोकही पुन्हा रडगाणे गाऊन म्हणाले, आम्हाला खावयाला मांस कोण देईल? मिस्र देशात आम्हाला मासे फुकट खावयाला मिळत असत. त्याची आठवण आम्हाला येते. त्याचप्रमाणे काकड्या, खरबुजे, भाजी, कांदे, लसूण ह्यांची आम्हाला आठवण येते. पण आता आमचा जीव सुकून गेला आहे. येथे ह्या मान्याशिवाय आमच्या दृष्टीस काहीच पडत नाही. हा मान्ना धण्यासारखा असून त्याचा रंग मोत्याच्या रंगासारखा होता. लोक चहूकडे फिरून तो गोळा करीत व जात्यात दळीत किंवा उखळात कुटीत आणि मग भांड्यात शिजवून त्याच्या भाकरी करीत. तेलात तळलेल्या पुरीसारखी त्याची चव असे. रात्री छावणीवर दव पडले म्हणजे त्याबरोबर मान्नाही पडत असे. श्रोत्यानो, जेव्हा जेव्हा लोकांनी कुरकुर केली तेव्हा तेव्हा देवाचे गौरव प्रकट झाले. देव त्यांच्या कुरकुरी व तक्रारीमुळे खेदित झाला.
हे अगदी नक्की आहे की देवबाप अनेक टीका करणाऱ्या, तक्रार करणाऱ्या सेवकांमुळे खेदित होतो. ते नेहमीच चुका शोधत राहतात. कुठलीच गोष्ट त्यांना संतोषवित नाही. परमेश्वर अशा प्रकारची अपेक्षा मानवाकडून ठेवित नाही. त्याची ही इच्छा आहे की त्याच्या लोकांनी आनंदित आणि सुखी असे जीवन व्यतीत करावे. आता ह्या सर्व तक्रारींमागे काय कारण होते? त्रासदायक लोक कोण होते? आम्ही त्यांना येथे पाहू शकतो आणि आज सुद्धा असे लोक आम्ही शोधून काढू शकतो. ह्या कुरकुरीची सुरुवात करणारे लोक कोण होते? मिश्र समुदाय. आपल्याला आठवत असेल श्रोत्यांनो की मिश्र समुदाय तो होता ज्यांना ते कोण आहेत हे नक्की माहिती नव्हते. ते वर जाऊन एखाद्या वंशाशी मिसळू शकले नाहीत. ते त्यांच्या वंशाची घोषणा करू शकले नाहीत. रानातील प्रवासात जावे किंवा नाही ह्याविषयी ते निश्चित नव्हते. ते मिश्र विवाहातून निर्माण झालेले होते. त्यांच्यापैकी प्रत्येकाचे मिश्र देशात एक व येथे छावणीत एक असे आईवडील होते. ते मिश्र देश आवडेल इतके मिश्री होते व अरण्यातील प्रवासात जाण्या इतपत त्यांना इस्रायलांशी प्रेम होते. श्रोत्यांनो, अशा प्रकारचे लोक आज सुद्धा आमच्या मंडळांमध्ये आहेत जे नेहमीच कुरकुर करीत राहतात. नेहमीच ते त्रासदायक असतात आणि अशा लोकांशी आम्हाला सावधगिरी बाळगायची आहे. जर आपण अशांपैकी एक आहात तर परमेश्वर आज आपणाला सतर्क करीत आहे. आपल्या पापांबद्दल पश्चाताप करा, येशू ख्रिस्ताजवळ या आणि आपल्या पापांची क्षमा मागा. तो त्याच्या लोकांमध्ये आपणाला सम्मिलित करून घेण्याकरिता तयार आहे. परमेश्वर आपणास सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, इस्रायल लोकांबरोबर मेघस्तंभ आणि अग्निस्तंभ ही देवाची दृश्य उपस्थिती होती आणि वेळोवेळी परमेश्वर त्यांना योग्य मार्गदर्शनाद्वारे त्यांचे नेतृत्व देखील करत होता. आमच्या या जगातील प्रवासामध्ये परमेश्वराचे नेतृत्व आमच्या जीवनामध्ये अत्यंत आवश्यक आहे. तेव्हाच आमच्या जीवनाला दिशा लाभते आणि आशीर्वादही लाभतात. आपण विचार करू की आमच्या जीवनाचे, कुटुंबाचे नेतृत्व कोणाच्या हाती आम्ही दिले आहे? काय आम्ही योग्य मार्गावर आहोत? आपण प्रार्थना करू. प्रभूजी, आम्ही तुझी लेकरं या नात्यानं तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. प्रभूजी, आम्हाला आमच्या जीवनाचं महत्त्व समजलेलं आहे आणि म्हणूनच प्रभूजी, जी तुझी इच्छा आहे की आमच्या जीवनाचं नेतृत्व तू करावंस. होय परमेश्वरा, तुझी इच्छा परिपूर्ण करण्यासाठी प्रभूजी आम्ही तुला विनंती करतो की तू आमचा ताबा घे, तू आमच्या जीवनाचा ताबा घे आणि परमेश्वरा, तुला जसं हवं तसं तू आम्हाला निर्माण कर, आम्हाला घडव, आमच्यामध्ये बदल कर. होय प्रभूजी, ज्यावेळेस आमचं जीवन तुझ्या हातामध्ये आहे, निश्चितपणे आम्ही सुरक्षित आहोत, निश्चितपणे आम्हाला आशीर्वाद आहेत आणि म्हणूनच प्रभूजी आम्ही आमचं लक्ष तुझ्याकडे लावण्याचा प्रयत्न करत आहोत. तू आम्हाला सहाय्य कर. आमचं सर्व उणेपण तू काढून टाक आणि तुझं गौरव आमच्या जीवनाच्या द्वारे सातत्यानं होत राहू दे. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त महान याच्या गौरवी नावात ही प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन. ख्रिस्ताचे मार्गदर्शन आपणास सदैव लाभो. परमेश्वर आपणास आशीर्वादित करो.